चला मॅचच्या दिशेने जाऊयात. बॅट्समॅन वेरल, वेरल बॅट्समॅन, वेरलच्या बॅट्समॅन मैदानावरती पाठवा विनंती आहे. चला वेरल, चला फिल्डिंग लावलेले आहेत. बॅट्समॅन थोडं घाई करा, धावत चला, मजा येईल. कारण तुम्ही जितके धावणार तितके रनिंग बिटवीन द विकेट तुमचे वाढणार. डीजेकडे जाऊयात, एक संगीत घेऊयात आणि त्यानंतर येऊयात लगेचच मॅचच्या दिशेने. डीजे चार चौकार आरामच्या बाईचा भावेच्या प्रत्येक षटकारासाठी आयुषी सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. सोडून दिलाय बॉल, बाकीचे काम पंचांवरती टाकलायत. पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मात्र ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 5. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर 30 सेकंडच्या आतमध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलेत तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. विशेषतः आज कबरगाणी गावच्या आपल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी दाखल झाल्या, त्याही मॅच आनंद घेत आहेत. कारण आयोजन करताना आज लहान मुलं असतील किंवा गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणा, महिलांचा सपोर्ट, ह्या सर्व काही गोष्टी आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या पर्व 3 मध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी बनतायत. काल जागमाता देवी चषकाची स्पर्धा सुरू आज झाली, परंतु काल भरपूर जण या मैदानावरती मेहनत घेत होते. चांगला बॉल पुण्याला पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फोर्स करायचा होता बॉलला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. आलाय डॉट बॉल आमच्या जोडीने. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभव जबगुल यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाल्यात 3. हलक्या हलक्या त्यांना चोरीला पुण्यात ढकलून दिलाय. ऑन साइडला मात्र ढकललंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. फिल्डर आलाय, फिल्डिंग केलं. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, डबल कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट, ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये तितक्या मायनर ठेवत आहेत. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. वैभवजी वेलकम बॅक, सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्व क्रीडाप्रेमी क्रिकेट रसिकांचं. धावसंख्या झाल्या ते म्हणजे 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तुषार गोलंदाजी स्ट्राईक वरती तयार आहे. स्ट्राईक वरती आहेत रोशन. पुढचा चेंडू आहे तुषार यांचा. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅट वरती मिडल होत नाही. त्यानंतर 1 धाव कंप्लीट करतात. एका धावेने धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ते म्हणजेच 9वी या धावसंख्या होती. पहिली षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या 9. सलामीची जोडीचा विचार करायला गेला तर राकेशने थोडे मागे ठेवले, रोशनला वरती आणलंय. एक वेगळं समीकरण पाहायला मिळते बेरळ संघाकडून. भावेश पुन्हा एकदा लेट कट खेळला चेंडूला. थर्डमॅनच्या ठिकाणी चेंडू फील्ड केला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केला. एका धावेने धावसंख्या वाढल्या, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10. 1 षटक समाप्ती अखेर 9 ला धावसंख्या 10. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावसंख्या आहेत 10. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज येत आहेत श्रीतीज. श्रीतीज कदम गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर मध्ये पहिला बॉल श्रीतीजचा समोर फटका खेळलाय, स्ट्रेट क्षेत्ररक्षक आलाय. त्यांना मैदानावरती आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं तो झेल कव्हर केलाय आणि फलंदाज बाद.
चला फलंदाज जरा घाई करायच्या. फलंदाज राकेश आपण थोडी घाई करा. राकेश जरा घाई करायच्या. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळेल खास करून तुषार यांच्याकडून. जवळजवळ 6च्या लगत त्याने कॅच टिपला. आपलं बॉडी व्यवस्थित मेंटेन करून ठेवली. मैदानाच्या आतमध्ये बॉडी बॅलन्स बनवून ठेवला. त्यानंतर त्या ठिकाणी एक सुंदर टिपलेला झेल आणि पहिला धक्का मिळतो म्हणजे याचा वेरळ संघाला 22 यांच्या रूपामध्ये. लेफ्ट हँड फलंदाज राकेश स्ट्राईक वरती. गोलंदाजीसाठी क्षितिज. पुन्हा एकदा वाईड एकर प्रकारचा चेंडू हाताळला होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. लेडिंग कॅच लागल्यानंतर चेंडू विकेट वरतीच राहिलाय आणि एक धाव कंप्लीट केलाय दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 11 आहे धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 11. पुन्हा एक धाव साईडला गेला फटका. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आहे. 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. 2 धावेने धावसंख्या पण वाढते टीम वेरळ संघाची. जाऊन पोहोचते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा फटका आउट साईडला गेला. अलाउन द कापी व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट होत नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाजांनी सुंदर रिपीट इन द विकेट पाहायला मिळते. लगातारच्या 2 चेंडूवरती डबल. 2 धावेने पुन्हा धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवरती. आता मात्र संध्याकाळचा सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये येणारे धावा नक्कीच शेवटपर्यंत दोन्ही संघांना दिशा कलटणी दिल्याची ठरणार आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज क्षितिज तयार. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने केला. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. सुंदर आणि मिड विकेट बघायला मिळते आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. लगातारच्या 3 चेंडूवरती डबलच्या धावा मिळाल्यात म्हणजे 6 धावा या ठिकाणी बनवल्या आहेत. मोठा फटका नाही परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न वारंवार दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धाव्याने धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा कट केलाय. तळम्याच्या शेतामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट आहे आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र आता विकेट सॅक्रिफाईस करावं लागते. एक धाव कंप्लीट होते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 18 धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गुडेकर संघाला 12 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. तितकंच सोपं देखील आव्हान नाही आहे आणि मोठं देखील नाही परंतु पण 365 दिवसांपैकी तो दिवस विशेष काही असतो ना, तो दिवस म्हणजे उमेशजी आपला वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संपूर्ण जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि खेळाडूंच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा. फिल्डिंग लावा. आपण जाणार आहोत. महत्वाचा मॅच आहे सेमीफायनलचा. 2चा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सेमी नंबर 2 मैदानाच्या मध्ये सुरुवात होत आहेत. 19 लक्ष हे मैदानावरती असणार आहे.
18 धावा वेरळ संघानं बनवल्यात, 19 धावा करायच्या आहेत त्या टीम गुडेगर या संघाला. 12 बॉल 19 धावेचं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणे आयोजित जाकमाता देवी चषक 2026 पर्व 3 सीझन 3 एडिशन 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर स्ट्राईक एंडला अमोल वैराग, नॉन स्ट्राईकला अमय. पहिल्याच बॉलला पाठवलंय अमोल वैराग यांच्या बॅट मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या पार 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 सिक्सर. फेमस मुंडा क्रिकेटर. साऱ्यांची करतो गे. अमोल भावाने मारलाय सिक्सर. मैदानाच्या मध्ये नाव अमोल वैराग आहे. एव्ही मैदानाच्या मध्ये एव्ही ब्रँड सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. गोलंदाजानं सेलिब्रेशन केलं, ऋषीनं आलाय विकेट. अमोल वैराग बॅक टू दी डगआउट गॉन. ज्याने अफलातून इनिंग साकारली तो सध्या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. येणारे 10 बॉल रन करायच्या 13. गुडेगर वर्सेस वेरळ, वेरळ वर्सेस गुडेगर. 10 मध्ये 13 ची गरज. खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी धावचीची संधी, रनआउट. डायरेक्ट हिट, काम पीट बॅट्समॅनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आउट. संपलाय 6 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. मोठी विकेट आल्यात. अमेय मैदानाच्या अगदी आपण पाहिलं तर बाहेर त्यांना जावं लागत आहेत. विकास सावंत साहेब अगदी आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. ते मॅचचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. कबरगाणी गावचं असे गोड असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात आणि सध्या मॅचचा आनंद तेही घेत आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कुणाल मैदानावरती आलेले आहेत. एका बाजूने क्षितिज, दुसऱ्या बाजूने कुणाल. कोण चांगला खेळ साकारणार, कोण मैदानाच्या मध्ये फायनल पर्यंत घेऊन जाणार, गोलंदाज घेऊन जाणार की बॅट्समॅन घेऊन जाणार, फिल्डिंग चांगली होणार की मैदानाच्या मध्ये बॅटमन पुन्हा एकदा हॅवी होणार, याच्यावरती लक्ष दिलं जात आहे. आतापर्यंत 3 मध्ये डबल झाला 6, 2 विकेटही गमावल्यात. 9 चेंडूमध्ये धावा करायच्या 13. ऋषी मैदानावरती तयार आहेत. पाहूया कशा प्रकारे बॉल टाकेल. ऋषीचा बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस केलं, बरोबर पंचांच्या बाजूने बॉल चाललाय, परंतु बॉल हातामध्ये येत नाही. 2 धावा येत आहेत. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहेत. एक रन खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण एक धावेसाठी मात्र झगडायचं आहे. एक धावेसाठी तुम्हाला मैदानाच्या मध्ये प्रयत्न करायचे आहेत. जसं नेहमी म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न असे करा ना की समोरचा देखील विचारामध्ये पडला पाहिजे. कशा प्रकारे प्रयत्न होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. बॅकफुटला गेले, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक सजवला आहेत, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आता काही जणांना बॉल दिसतोय का नाही दिसत नाही माहित, परंतु काही जण आता बघतायत बॉल कुठे जातो त्याच्यावरती बघतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 10. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. रन करायचे आहेत 7 मध्ये 9. 7-9 वाला मॅच आहे. हा शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे. ऋषीचा निर्णायक बॉल. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी विकेट किपरच्या दिशेने. रनआउटची संधी, विकेट गमावली जाईल कुणालची. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. गॉन.
पहिलं तर जाऊन पोहोचतात 11. येणारे बॉल मैदानावरती आहेत 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचा असेल तर यावं लागेल श्री जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगणीचं पर्व 3रं पाहण्याची संधी. राकेशनं मॅच जिंकवली तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती राकेश येत आहेत. आयुषी सावंत ह्यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. मॅचची कहाणी अक्षरशः बदलताना पाहायला मिळतात. पहिलाच डॉट बॉल. येणारे बॉल मैदानावरती आहेत 5 बॉल मध्ये रन करायचे 8. 5-8. दिल की धडकन हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच सध्या आमचा डीज ऑपरेटर दर्शवत आहेत. 5-8 मॅच रंगलाय. स्ट्राईक एंडला श्रीतीज मागच्या मॅचचा हिरो. ओ माय गॉड, काय घडलंय बिघडलंय. पंचाने सांगितलंय वाईट. विकेट किपरने सोडलंय बॉल. त्याच्यावरती आल्यात रन. एकूण 5. हाताचा पंजा. बॉल टाकणं अपेक्षित होतं का? याही गोष्टी आहेत. वेरल संघ या कंडिशन मध्ये 16 धावा झाल्या आहेत. मॅचला जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. येणारे बॉल आहेत 5 मध्ये 3. समोरच्या दिशेने फटका स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वायालात. फेकी चांगली झाली. रनआउटची संधी. तिथे मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट येणार. नो डाऊट फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. एक धाव वाढताना पाहायला मिळेल आणि मैदानाच्या बाहेर जातील मिस्टर रोहन. येणारे 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 2 धावेची गरज आहे. थोडं उलट असतं तर मजा आली असती. 2-4 पण तसं नाही. आता 4-2 आहे. गुडेकर सांगतात बाबा 4-2च तेच चांगलं आहेत. अविनाश मैदानावरती आलेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सध्या ते पाहायला मिळतील. 4 मध्ये 2ची गरज. स्वीट हिट मॅच विनिंग स्ट्रोक. अखेरीस श्रीतीनं हा सामना जिंकवलाय आणि मॅचला विनिंग करत असताना फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे. टीमचं नाव गुडेघर. कॉंग्रॅच्युलेशन. गुडेघर